अरे अरे लाडक्या अरे लाडक्या टाइम काय लागला ना आता अरे ड्युटी टाइम तुझा येण्याचा किती जा बरं अरे मग टाइम काय लागला दादा टाइम लागला म्हणून वेळ झाला अरे वेळ नव्हती एकच आहे का हा असं काय टाइम काय लागला अरे लाडक्या तेव्हा हा टाइम लागला म्हणून काय केली म्हणजे टिंगल केला टिंगल भेटत नाही त्याच्यामुळे थोडी तुमची टिंगल केली मी असं का अरे लाडक्या हा? तू आला आणि तुझा जोडदार कोणीकडे गेला ए 2 नंबर जोडदार कोण आहे हो? कोण आहे हो हा तुझा जोडदार आहे ना हा जोरदार आहे का हा अरे काय आला माझ्याकडे देवान बोलवले असं काय हा बरं काय हरकत नाही मला शेवटे दिला मला देवा दिलं का हा मग घेतले ना तू हा माझा पगार झाला आवडले ना खिशात बरं झालं मग नमस्कार जरा नमस्कार अरे हा ड्युटी टाइम तरी कितीचा 8 8 वाजता हो आता वाजले किती 8:30 अर्धा तास लेट का अहो देवा काय सांगावं तुम्हाला काय झालं रे अहो सकाळी उठालो हा आणि संडासला गेलो असं का हो आणि संडास करून फिरलो देवा हा आणि परसाकडे गेलो का रे हा सकाळी सकाळी उठाला हो परसाकडे गेला परसाकडे गेलो तिथून आला संडासला गेलो अरे बाबा एकच असतं ना एकच असतो काय हा हा बरोबर मला वाटलं की याला काळ काय देवा हा आणि आम्ही आगमन करून हा आणि ड्युटीचे कपडे अंगाला घातले हो आणि मग दाराच्या पुढे एक पाय टाकला वा रे वा आणि माझी बाई म्हणाली हा अहो म्हणे तुमचं भाकरीचं पेंट पण घेऊन जा म्हणे भाकरीचं पेट का हो बरोबर आहे मग तेव्हा मी काय केलं काय केले अहो त्या भाकरीचं पेंट का हा. माझ्या मुंडकावरती ठेवला आणि ड्युटीवरती निघालो महाराज वा रे वा आणि आकाशात होती गार देवा हा अहो देवा त्या गाडीने पाहिजे त्या भाकरीच्या पेंटकाने माझा मुंडका वा रे वा आणि मग जशी गाडा आली तेव्हा झडप मारली हा झडप मारली वा रे वा हो देवा काय सांगा तुम्हाला काय झालं रे जशी झडप मारली तसं माझं मुंडक आणि माझा भाकरीचा पेंट वरती दिलं आणि जेव्हा मी खालून पाहतो त्या पेन केला आणि त्या मुंडक्या मुंडक्याला वा रे वा देवा काय सांगावं तुम्हाला काय झालं हो रे काय मी डोक्याचे उच्चार डोक्याचं हा उलटं. पहिल्यापासून उच्चार आहे मी बरोबर आहे पण हे कार्यक्रम थोडा थंड झाला त्याच्यामुळे मला जरासा आली अडचण आली हा असं नाही बरे मग मी काय केलं देवा खालून नेमलं बंदकीचा असं हो आणि माझा बाकीचा पेंटकर माझा मुलगा वरती गाडीजवळ आणि मी खालून पाहतो देवा मी जसं नेम लावलो देवा जसं गाडी पाळली तर येईतच पाळली इथं देवा. गेली हो वा रे. आणि मी वरून ढुकून पाहतो देवा त्या मुंडक्याला आणि ते पेन केला पेंट केला बरोबर आहे मग मी काय केलं देवा काय केले हो मी डोक्याचे विचार पहिल्यापासून पण काय सांगावं देवा तुम्हाला घरी गेलो पळत आणि विळा आणि शिरी आणि दोर आणलं तेव्हा त्या टायमाला हो त्या टायमाला आणला हा मग काय केलं रे मग काय केलं देवा हा हो तुझी जी शिडी होती ना ती वेळीला लावलं आणि खाली उतरलं देवा हा आणि उतरलं देवा कापायचं पाणी आणि भान पेंडी आणि टाकायचं वरती कापायचं पाणी भान पेंडी आणि टाकायचं वरती अरे वा काय सांगावं देवा आलो मी त्या दरबारात का रे हा तू जात असताना हा वरची तरी गारपिटीत होती लाडक्या हो देवा बरोबर बरोबर ती घाली न पाहिलं तुझ्या भाकरीचं पेन केला आणि मुंडक्याला मुंडक्याला हो का रे हा ते तुझे पेंडक बी हा ते मुंडक बी घाली न वरती नेलं वरती नेलं बरोबर हो वरती नेलाय मग तू खालीन बघून राहिला मी का? खालून पाहतो देवा त्या मागून वा रे वा. का रे हा ते मुंडका आणि पेंडक हो जे पडाला त्या एरी जवळ गेलं येरी जवळ पडलं ते बरोबर हा तू जवळ कुठे वाटार झाला मी वरती बघतो होतो त्या मुंडक्याला आणि त्या पेंडक्याला मुंडक्याला आणि पेंड केला हा वरून
तू घरी गेला परत साठा आणला मग बरोबर बरोबर हातामध्ये विळा आणला वेळ आणला का रे हा साठा आणला हा. साठा एरीमध्ये टाकला हो बरोबर बरोबर ते इळाने पाणी कापून काढले कापून कापून पेंड्या बांधल्यावरती टाकलं. बांधल्यावरती टाकले हो का रे हा ते मुंडक हा. आणि ते पेंडक मग ते खाली खाली. आणि तू तिथे काय बघत होता रे अहो मी त्या मुंडक्याला बघत होतो खाली अरे वा. हा एक ना स्वप्नाची गोष्ट होती हो देवा माझी कवळ सांगतील हो सांगणारच होतो पण तुम्ही फडका बसवून दिला मला असं का मग. अरे लाडक्या तुला काय माहितीये नाही नाही बारून बरा तुझवजा एवढं करून त्या कालो गुणवंता देवा बरोबर आहे तुमचे काय? तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हा दरबारात रोज कोण येत होतं बरं आधी अरे आधी तुम्ही येत होते आधी आम्ही येत होते हा मग तुम्ही आधी कोण आले तुम्ही आले ना मी आलो मग काय सुदूक काय आलं काय बरं देवा जाऊ दे आता पुढच्या गोष्टी करा तुम्ही जाऊ दे आता अच्छा हो अरे हा. इकडे नाही नाही इकडे जाय ना का रे हा? ये कानून कायदा कानून कायदा हा हा. केव्हापर्यंत सुरू केलं तुम्ही आता बरेच दिवस झाले हो किती पगार कमी झाल्यावर खरे हा? दरबार माझा हा. आणि मला तुम्ही अडवता का बरं तेव्हा बरोबर आहे ना हो मग काय झालं रे आधी पण येणार होती. तुम्ही तुम्ही काय आले तुमच्या ऐकायला आले का इथं ते तुझ्यामुळे मार पडतो बघा मग. खरे हो? आपलं काय माहितीये काय काय बारून बरा तुझ्या युद्ध करून सकाळी लाडक्या बरोबर अरे गुणवंत लाडक्या पडताना हा ऐकून घ्या दादा बोला बहुला पलंग तरी चालून द्या हा साजलं असं का हा. चारी जमया लावलं. लाडक्या लावलं देवा पाचवा कंदील लावला हा लावलं हा. हे बा हा. कडी जकडीनं पारा द्या चालेल चालेल ए तू मागच्या दाराला राह मी मोठच्या दाराला राहतो हा? बाहेरच्या बाहेर आतच्या आत कोणाला येऊ द्यायचं नाही मध्ये कोणाला हा येऊ द्यायचं नाही लाडक्या बर बरोबर बरोबर आ. या बाहुल्यावर देव माझ झोपले शोभा छान 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 या बाहुल्यावर देव माझ झोपले शोभा छान 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 या बाहुल्यावर देव माझ झोपले शोभा छान 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 या बाहुल्यावर देव माझ झोपले शोभा छान या बाहुल्यावर देव माझे झोपले शोभा छान छान छान. या बाहुल्यावर देव माझे झोपले शोभा छान छान छान. या बाहुल्यावर देव माझे झोपले शोभा छान छान छान. या बाहुल्यावर देव माझे झोपले शोभा छान छान छान. कोण उठली मला या बाहुल्यावर देव माझे झोपले शोभा छान
वा रे वा. त्या टायमाला देवाने काय केलंय? आद्रिका भाद्रिका पाऱ्यावरती ठेवला आणि देव मला भाऊर पलंगावर झोपला. त्या टायमाला देवाने काय केलं? विचार केला. काय केलं? हार काढला हाताला. बिनमंजुरा आणि जपले दादा बंडा हात झोकलाच्या उद्याच्या चिंदीच्या बंडा परत आला आणि त्या खांद्या देशामध्ये परत आला नाही. त्या गिरणाच्या काठी बोटीदाय डंगराची गिरणाच्या काठीच्या चंदनाची दाटी ती डायचे चंदन वाडी ती डाय डंगराची तिच्या तळा तळा भंडार जाऊन पडाला. बाई माझी काय म्हणत असती? काय म्हणत असती? हॅलो. काय करावं बाई? माझ्या तरी तळ्यातावरती भंडार आलेला की बाई. मी ज्या टायमाला या जम्मूमध्ये तपशिऱ्या करत असताना त्यावेळेस मी वर पाहिला होता त्या वराचा भंडार आलेला आहे की बाई. अरे गंगा काकांनो, हो. खाली आजच्या दिवशी माझ्या मेंढर कोकऱ्यावरती लक्ष ठेवायचं. मी जात असते या जय जय वाडी वरती दादा. पुढे जाऊन राहिली बाई. जय जय वाडीवरती. काय काम आहे तिकडे? अरे तुला काय कल्पना? असं आहे का? हा, बरं, काय अडचण नाही. मला तरी देवाच्या भेटीसाठी जायचं आहे की रे काका नाना. असं का? हा काय हरकत नाही. बरं. वाळून घेऊ. हा, आम्ही वाळून घेऊ. काय करावं बाई? असं तरी जाता येणार नाही म्हणून काय करत असती? या विष्णू देवाकडे जात असती, बसण्याच्या गरुड मागत असती ग बाई. अरे अरे विष्णू देवा, विष्णू देवा, काय भाई भानुरत्न? तुला तरी बसण्याच्या गरुड मला द्यावा. अगं बाई, गरुड द्यायचं काही नवल नाही बरोबर. हा, मला तरी गरुड आकाशपंची जाणार बाई. तुला मटू येणार, तू तरी खाली पडणार ग लाडकी. असं खाली पडणार म्हणून जाणार. ते पाठी तरी माझ्या माझ्यावरती येणार ग मानू. अरे विष्णू देवा, ती काय काळजी घ्यायची नाही रे दादा. मी जरी मरण पावली, माझ्या कर्मायोगाने मरण पावणार की दादा. तुमच्यावरती हत्या पडू देणार नाही रे दादा. बरं काय हरकत हा नाही. हा मारू दे. हा, जात असते. माझी गरुड बरोबर चालली नाही माझी गरुड बरोबर चालली ना गरुड चालली ना गरुड चालली ना
अरे तुझ्या नावावर दिसतंय आई नावावर दिसतंय कधी पडेल आवडत काय करावं बाई या गाण्यावरती आली ही गोष्ट खरी परंतु पडदा तरी पारा करत असते करत असते आणि त्यांचा विचार घेत असते परिधाना मला तरी देवाच्या भेटीसाठी आतमध्ये जायचं आहे की रे दादा बाई आधी तुला जाता येणार नाही परवानगी कर. तुमच्या देवाने सांगितले आतला आत बाहेरचं बाहेर म्हणजे परवानगी नाही आतमध्ये जायला असं हा. अरे दादा देव जर झोपीत असल्या झोप मोडून जाग करणार नाही हात पण लावायचं नाही बोट पण लावायचं नाही हात लावायचं नाही बोट लावायचं नाही जर जागृत असला तर दोन गोष्टी चावून घेणार काय करा बाई परंतु प्रधान जाऊ देत नाही आता काय करत असते बाजूला जात असते गोण गोण बिंगोटीचा वेळ घेत असते या कळस फोडून आतमध्ये शिरत असते काय करावं बाई परंतु आतमध्ये आली गोष्ट खरी देव तरी झोपीत आहे म्हणून जागृत कसं करावा पाण्याचा वल्ला शेळा करून तोंडावरती फिरवत असते परंतु देवाला जाग आली नाही काय करा बाई परंतु देवाला जाग आली नाही म्हणून आता विहिरीचा वेणगोडा काढत असते देवाच्या चेहऱ्यावरती फिरवत असते परंतु देवाला जाग आली नाही काय करा बाई परंतु देवाला जाग आली नाही म्हणून आता डोळ्यातली काढत असते काजळ तिची बनावट असते शाई नाकातली दात काढून तिच्या बनावट असती टाक आणि या लाल चौचऱ्या खांबावरती कसाली खुटा लिहित असती काळी काठी दगड वाटी गाव हवे घेण्याच्या काठी कोणी असेल जेजुरीचा वाणी घेऊन जाणार या बांधणारीला परणून जय जय वाडीवरती असं लेखोटा लिहून खाली स्वप्नात झाक दाखवून माघारी वापस जात असते बाय माय झुरकातून चालली ना भाऊर पलंगाला ना भाऊर पलंगाला ना भाऊर पलंगाला त्यामुळे झोपायला मिळाला भरण्यात झोपायला ना झुरक्यातून चालली ना डटकून उठला ना
आय बानू ओ देवा तुम्ही आय बानू. बानू नाही देवा बाल्या आय बानू ओ देवा आय बानू. देवा तुम्हाला तिकडे तिकडे बानू दिसते का अरे हा मला काय सांगितलं होतं काय काळी नक्की ना पारा करायचा म्हणलं देवा पारा कडी जखीनच चालू होता आमचा कोणाला येऊ द्या नाही रे लाडक्या नाही नाही कोणाला जीव द्यायचं नव्हतं या गडावरती कोणाला री गुणवंता देवा मारामारीचं काम काय करते आहो तुम्ही असं या गडावरती कोणाला री लाडक्या देवा ते पण आम्हाला माहिती नाही कोण आलं ते करे का जिथं पाठव तिथं मला बानू रत्न दिसती लाडक्या या रंगमाला बानू रत्न दिसती या खांब मध्ये बानू रत्न दिसती री लाडक्या या सर्व खाली बी बांधून दिसते अरे बाबा बानू रत्न दिसतात सगळीकडे बांधून दिसते हा मग इलाज काय करायचं देवा अरे लाडक्या हा? अरे तुला म्हणण्याचा विचार तरी काय आहे? काय आहे? सांगा देवा काय करायचं मग तिला बाजूला आता अरे हा? जय 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 नागुरी सुधाराच्या घेराला दारी करो जय नवयाला काम कापून बाजू रत्न काढावा देवा हा ते खांब जर कापले गेले उभे कापले जाणार तर बाणूबाई उभी कापली जाणार उभी जाणार आडवे कापले गेले तर आडवे कापले जाणार अरे अरे ते पाच कापल्यावर पडणार या जोडी सजून जाणार बरोबर बरोबर अरे लाडक्या हा? काहीतरी व्यक्ती तुझा वारी गुणवंता माझं काय देवा हा आता तुम्ही ती एकटी का मग तुम्हाला बाणूच्या भेटायला जायचंय ना असं का मग जा बाणूला जा. बानो तो सपनात आली बानो तो सपनात आली भेट मला दे नाग जे घरी नाग भेट मला दे नाग आली नाग बानो तो सपनात आली सपनात आली भेट मला दे नाग भेट मला दे नाग भेट मला दे नाग बानो तो सपनात आली भेट मला दे नाग जय घरी नाग भेट मला दे नाग कालवी नाग कानू दे कानू दे कानू दे कानू सपनात आली भेट मला दे नाग भेट मला दे नाग कानू दे नाग जय दे नाग कानू मला दे नाग भेट मला दे नाग सोन्याची गरज जोडी तिथे नांदी तो माझ्या देवानी लाडी सोन्याची देवा देवाची जोडी तिथे नांदी तो माझ्या देवाला लाडी सोन्याची देवा देवाची जोडी तिथे नांदी तो माझ्या देवाला लाडी बानो तो सपनात आली भेट मला दे नाग जय घरी नाग भेट मला दे नाग कालवी नाग बानू दे बानू दे बानू दे बानग माळसाया गेला तुझ्या नारी माती बसला
मला दे नाग पालवी नाग बानू ग बानू ग बानू ग भेट मला दे नाग गिरधरी रे नाग भेट मला दे नाग पालवी रे नाग बानू ग बानू ग बानू ग चल जेजुरी जाण्याची गण आडवी लागे करा मला आडवी लागे करा मला आडवी लागे करा मला आडवी लागे करा देव मला दिसतो पाण्यामध्ये 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 देवदरीला दुधार पेटान त्याच्यावर टचा त्याच्यावर टचा त्याच्यावर टचा त्याच्यावर टचा जीव माझे झाले वेडा पिता 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 आडवी लागे करा आडवी लागे करा आडवी लागे करा मला आडवी लागे करा देव मला दिसल पाण्यामध्ये देव मला दिसल पाण्यामध्ये देव मला दिसल पाण्यामध्ये तुझ्या कुंडल त्याच्यावर टचा त्याच्यावर टचा तुझ्या कुंडल त्याच्यावर टचा त्याच्यावर टचा देव मला दिसत पाण्यामध्ये जीव माझे झाले वेडा पिसा जीव माझे झाले वेडा पिसा
देव मला विठ्ठल पाण्यामध्ये देव मला विठ्ठल पाण्यामध्ये आणि देव मला विठ्ठल पाण्यामध्ये देव माझे जीव माझे लाल वेडा पिता लाल वेडा पिता देव माझे लाल वेडा पिता हरी जाण्याची ग आडवी लागे करा मला आडवी लागे करा आडवी लागे करा आडवी लागे करा आडवी लागे करा मला आडवी लागे करा आडवी लागे करा देव मला दिसतो पाण्यामध्ये आणि देव मला दिसतो पाण्यामध्ये देव मला दिसतो पाण्यामध्ये आणि देव मला दिसतो पाण्यामध्ये देव मला विठ्ठल पाण्यामध्ये देव मला विठ्ठल पाण्यामध्ये देव मला विठ्ठल पाण्यामध्ये देव मला जीव माझे लाल वेडा पिता माझे लाल वेडा पिता देव माझे लाल वेडा पिता जीव माझे लाल वेडा पिता जीव माझे लाल वेडा पिता देव माझे लाल वेडा पिता
ते माझा बी नाही ह्या जागेवरती बोलणार नाही बरोबर जाय बर हा अरे परिवारा कशासाठी आले दादा आठवण केली देवाने असं म्हणजे देवाने माझी आठवण केली म्हणून असं हा करमत नाही तुम्हाला 12-18 वर्ष झाले अरे परिवाना अरे म्हणजे देवाला आठवण आली का म्हणे 12-18 वर्ष झाले म्हणे बोलू ना असं अरे येडा अरे तसं नाही रे मग अरे 12 ने 12 24 वर्ष असं काय मग मला तुम्ही तर 12-18 तुला शिक्षण कमी आहे तू पुढे बोलत नाही हा अरे परदाना म्हणजे मला बोलवण्याचं तिथं असं बरं मी आम्हाला असं करणार रे परिधाना सोळाची निहार करून मग टाटा माटा आणि येत असते की दादा आणि जाऊन सांगायचं देवाला माझाही येत आहे केस करू मी दादा असं काय हा बरं जात असतो बाई जा मग जा रे जा परिधान सांग संदेश माझ्या देवाला जा रे जा परिधान सांग संदेश माझ्या देवाला जा रे जा परिधान जा रे जा परिधान सांग संदेश माझ्या देवाला जा रे जा परिधान जारे जापरी घाला सांग संदेश माझ्या देवाला जारे जापरी घाला सांग संदेश माझ्या देवाला जारे जापरी घाला जारे जापरी घाला सांग संदेश माझ्या देवाला जारे जापरी घाला चार वाजता 4 वाजता आव जाऊन सांगायचं हा बाजू आऊ नेमके हडपच औष काय सांगितलंय
देवा हा माझा वेळा सांगितलं आंघोळ स्नान करतो हा आणि तुम्ही सोळा शिंगार करून तुमच्यावर केस करून दिलीप म्हणा पावतो की जमणार नाही मला. खोटं बोलतो का? माझे पैसे देऊन टाका अरे बाबा अरे तू आपल्या खिशात- माझा पगार देऊन टाका माझं अरे काय झालं तुला घेणं देण्याची केस करून राहिले आमच्यावर तू ऐकत नाही का नाही अरे वेळा हो, नाही अरे तशा माणसात आईने तसे नाही सांगितलं म्हणे तुमच्या देवाला सांगा म्हणे बोंबीचं टिका करून आणते म्हणे. असं का? हा. काय सांगितलं तुला नाही माझं? देवा तसं नाही फक्त केस करून देते मग एवढी सांगितलं देवा हा. फक्त केस करून येते म्हणे का रे तुमच्यावर म्हणे त्याच्यामुळे एवढं काकून राहिला आमचा पगार देऊन टाका आम्हाला सुट्टी करून द्या तुमचा पगार पाहिजे तुला हा, आमचं लहान लहान पोरं आहे ना उद्या असं मग अरे लाडक्या आपल्या माझ्या बहिणीने काय सांगितलंय आम्हाला द्या आणि करणार हा, 16 शिंगा आज तरी करणार दादा बरोबर बरोबर हा, बाल मोठी गुंपणार बरोबर आणि त्याला म्हणते मग केस करून या असं काय हा. मग आमच्यावर केस करून या, त्याच्यामुळे आम्ही नोकरी सोडून निघून अरे जाणार. बाबा तसं नाही मग काय सांगितलं माझ्या बहिणीनं तुमच्या देवाला जाऊन सांगा केस करून येतो म्हणे एवढी तसं सांगा. नाही मग आणि लाडक्या वाईट वाटून घेऊन ये असं काय बरोबर आहे बरोबर हा म्हणजे माझा बहीण येत आहे हा, ना येत आहे बरं काय हरकत नाही हा, तिला आतमध्ये घेऊन या आतमध्ये हा कापून अरे बाबा चोरीत घेऊन या चोरी आता तोरी लावतात ना चोरी बी नाही होती कुठला बी नाही ना चोरी अरे जरा जातच नाही रे लवकर घेऊन ये असं सांगितलं हा नाही तोडून नको घेऊ रे दादा ते आपली नोकरी जाईल ना मग देवाला सांगितलं चोडून घेऊन नाही ते देवानी काय ते देवानी उलटच येते आणि लवकर आण म्हणजे लवकर आणलो असे लवकर आणा माझा भाई हा तुम्हाला जेवण लवकर चोरी अरे त्वरित नाही रे राहिले म्हणे ते चोरी त्वरित नाही या. चौरीत अरे येणारच नाही रे अरे दरबारात त्वरित वर असं लगे लग बोलाव असं हा डोळे रे वारे हा डोळे रे वारे दिवा लाईला लोण्याचा माझ्या देवरीचा राजा ग माझ्या देवाला सोन्याचा माझ्या देवाला सोन्याचा माझ्या जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा राजा
माझा जेजुरीचा राजा ग माझ्या देवाला सोन्याचा राजा राजा ग माझ्या देवाला सोन्याचा जेजुरीचा राजा माझ्या जेजुरीचा राजा ग माझ्या देवाला सोन्याचा माझ्या जेजुरीचा राजा ग माझ्या देवाला सोन्याचा जेव्हा की महाराज तुमच्या ढाळ तलवारीला येस येवा की महाराज अरे परिणाम देवाला वाल्याबद्दल मला 101 रुपया साडी चोळी पण भेटले तुला पण काय व्हायच्या इच्छा असेल तर वाळून घे असं काय पण मी पण वाळून घेतो देवा मला पण तुमच्यावरती कोणची आरती करायची असं का हो वा रे वा.